रमाची भीमाला तरी साथ होती मावला तो रमाची भीमाला तरी साथ होती होती आणि त्या दिव्याची वाद होती. माझा रमाईचा आदर्श आहे का माझ्या मामाला नो? माझी रमाई कशी होती? माझ्या रमाईने कधी हट्ट केला नाही बाबासाहेबाकडे. माझ्या रमाईने कधी हट्ट केला नाही. माझी रमाई कधी म्हटली नाही बाबासाहेबाला. माझी उपासिकाताई सुरेखाताई धनवटकर माझ्या माऊलीकडनं 100 रुपयाचं दान या शब्दावरती आलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. रमाईने कधी हट्ट केला नाही साहेब. गरिबीचे जीवन काढले हो, पण तिने म्हटलं नाही की साहेब मला असं पाहिजे, मला साहेब सोनं पाहिजे, मला पाहिजे, मला लुगडं पाहिजे. माझी रमाई फाटक्या लुगड्याने जायची, 1-1 रुपया जमा करायची, माझ्या साहेबाच्या शिक्षणाला पाठवायची. बाबासाहेबांच्या मागे एवढा मोठा बॅरिस्टर बनण्याच्या मागे माझ्या रमाईचा खूप मोठा आदर्श होता. माझ्या रमाईचा त्याग होता. माझ्या रमाईने जो त्याग सहन केला ती कोणीच त्याग सहन करू शकत नाही. पण मावल्यांनो, या जगात दुसरी रमाई कोणी पैदा होणे नाही, पण रमाईचा आदर्श तुम्ही घेऊ शकता. दुसरा बाबासाहेब पैदा होणे नाही, पण बाबासाहेबांचा आदर्श, बाबासाहेबांचे विचार तुम्ही आत्मसात करू शकता. पण काय म्हणायची माझी रमाई बाबासाहेबाला पत्र लिहिते. त्या पत्रामध्ये काय लिहिते? कारण बाबासाहेब जेवण करत नाही. बाबासाहेब जर एकदा पुस्तकामध्ये व्यस्त असले, डोंगरे साहेब बरोबर आहे, तुमच्या एवढा अभ्यास मला नाही आहे, तरी तुटक्या बुटक्या म्हणजे बोलण्यातून सांगते की बाबासाहेब एकदा अभ्यासाला बसले की त्यांचं मन जेवणामध्ये राहायचं नाही. ते अभ्यासच करत राहायचे. त्यांना जेवण नाही, फक्त अभ्यास पाहिजे. ते रात्रभर रमाई पाहिजे दरातून. माझे साहेब कधी जेवतील, कधी पुस्तक सोडतील, जेवतील कधी. म्हणून रमाला तेच भीती वाटायची की बाबासाहेब परदेशामध्ये आहेत, तर माझे साहेब जेवतील का नाही जेवतील. म्हणून बाबासाहेब रमाला पत्र लिहायचे, साहेब तुम्ही ना आधी जेवण करून घे जा, मी इकडे माझा सगळा संसार सांभाळते, मी इकडे खूप खुश आहे, तुम्ही तिकडे खुश राहा, मी पोटभर जेवण करते, तुम्ही सुद्धा तिकडे पोटभर जेवण करा. ती माझी रमाई होती. बघा माझ्या रमाईचा आदर्श काय होता. अहो पत्रात लिहिते रमाई आली, पण माझ्या बाबासाहेबांनी शिकवलं होतं रमाईला पत्र लिहायचं. अहो पत्रात लिहिते रमा माझी चिंताना, हो माझी चिंताना करता शिका, माझी चिंताना करता शिका, मी ह्या लेकराला सांभाळते. साहेब तुम्ही माझी चिंता करू नका, हे लेकरं मी सांभाळते, हा परिवार मी सांभाळते, पण तुम्हाला बॅरिस्टर बनायचं आहे हो. या लेकराला सांभाळते. तुम्ही साहेब स्वतःला जपा,
आणि रमाई आपल्या संसारामध्ये कधीच त्यांनी असा उत्साह केला नाही आपल्यासारखा. आपण लोक कसं चाललो एन्जॉय करायला, लग्नात राहू कुठेही राहू, पण माझ्या रमाईला नाही एवढी एन्जॉय करायला मिळाली मावल्यांनो. माझ्या रमाईने खूप त्याग सहन केला, माझ्या बाबासाहेबांनी खूप त्याग सहन केला. म्हणायचं आहे गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी. अशोकरावजी भोसकर यांच्याकडून 100 रुपयाचं दाणी रमाईवरती आलेला आहे. सर, माझे बाबासाहेब संसारामध्ये रमाईला असं प्रेम केलंच नाही. खूप असं लोक कसं दाखवते ते माझ्या बाबासाहेबांनी केलं नाही. रमाई म्हणायचे साहेब काय फक्त पुस्तकावरच प्रेम करतावं, माझ्यावर प्रेम करा कधीतरी. पण बाबासाहेब रमाईला म्हणायचे की रामू अगं ह्या पुस्तकावर प्रेम करेल ना तर या पुस्तकामुळे कितीक लोक शिकतील ग, कितीक लोक मुलं डॉक्टर बनतील, इंजिनियर बनतील. या बहुजनांना आपल्याला घडवायचं आहे. माझे रामू तुझ्यावर प्रेम कर, मी तुझ्यावर प्रेम करतेच ग, पण आपण हे एवढं प्रेम सगळ्यात जास्त प्रेम मी पुस्तकावर करते. पण माझ्या बाबासाहेबांनी त्याग केला हो. म्हणायचा आहे गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी, गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी, आणि समतेचा वारा इथे सुटला नसता कधी. गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी, आणि समतेचा वारा इथे सुटला नसता कधी. अरे भीम जर आपल्या पत्नी आणि मुलामध्ये रमला असता, भीम जर आपल्या पत्नी आणि मुलामध्ये रमला असता तर तुमच्या आणि आमच्या ढोंगणाचा फळा सुटला नसता कधी, सुटला नसता कधी, सुटला नसता कधी. आणि म्हणून म्हणायचं आहे उपाशी कधी मी शिळी भात खाईल, अहो उपाशी कधी मी शिळी भात खाईल, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. उपाशी शिळी पाती तरी खाईन, उपाशीला जाईल, पण ही राम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. तुम्हाला बॅरिस्टर बनावं लागेल, तुम्ही बनाल, मी उभी राहील खंबीरपणे, तुम्ही त्याची टेन्शन चिंता करू नका. उपाशी कधी मी शिळी पाती खाईल, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा, सांभाळते मी सर्व, करू नका हो परवा, सांभाळते मी सर्व. तुमची रामोही बोलते स्वतः. साहेब तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. फळ येईल तुमच्या श्रमा, फळ येईल तुमच्या श्रमा. मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. हे पत्रा कली ते रमा, हे पत्रा कली ते रमा, माझी चिंता ना करता सका, मी हा परिवार सांभाळते. तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्रा कली ते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता ना, माझी चिंता ना, माझी चिंता न करता शिका. मी ह्या लेकराला सांभाळते.